नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवाई वाहतूक या टॉपिकवर आज विस्तृत माहिती बघणार आहोत. तर रेल्वे NTPC तसेच ग्रुप डी साठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर बघूया. बघा, हवाई वाहतूक. तर हवाई वाहतुकीची भारतात सुरुवात पहिल्यांदा 1911 साली झाली. किती? 1911 साली. तर पहिल्यांदा हवाई वाहतूक झालेला मार्ग कोणता भारतातला? अलाहाबाद ते सैनी. अलाहाबाद ते सैनी हा भारतातील पहिला हवाई वाहतुकीचा मार्ग होता. तर त्यानंतर बघा, महत्त्वाचे काही मुद्दे आहेत. 1933 साली इंडियन नॅशनल एअरवेज कंपनीची स्थापना झाली. कोणत्या? इंडियन नॅशनल एअरवेज कंपनी. परीक्षेमध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो, इंडियन नॅशनल एअरवेजची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1933. त्यानंतर 1953 साली घरेलू हवाई वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक याला चालना देण्यासाठी भारत सरकारने दोन संस्थांची निर्मिती केली. कोणती? एअर इंडिया लिमिटेड आणि इंडियन एअरलाइन्स या दोन कंपन्यांची. कोणत्या? एअर इंडिया लिमिटेड आणि इंडियन एअरलाइन्स. त्यानंतर बघा, आता बघा, भारत सरकारची एक महत्त्वाची कंपनी एअर इंडिया, तिचं आता प्रायव्हेटलायझेशन झाले, म्हणजे टाटा कंपनीला वापस. बरोबर. तर त्याविषयी आपण सखोल माहिती बघूया. बघा, एअर इंडियाची स्थापना झाली 1932 साली. बरोबर आहे. तर ते एअर इंडियाचे संस्थापक कोण आहेत? JRD टाटा. बरोबर आहे. JRD टाटा हे एअर इंडियाचे संस्थापक आहेत. ते स्वतः पायलट सुद्धा होते. त्यानंतर एअर इंडियाचे पूर्वीचं नाव काय? टाटा एअरलाइन्स. जेव्हा स्थापन केली होती तेव्हा त्याचं नाव काय होतं? टाटा एअरलाइन्स. तर 1946 मध्ये टाटा एअरलाइन्सला एअर इंडिया हे नाव देण्यात आलं. बरोबर. त्यानंतर बघा, 1953 मध्ये एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलंय, म्हणजे नॅशनलायझेशन म्हणजे सरकारच्या ताब्यात एअर इंडिया घेण्यात आली. त्यानंतर बघा, दुसरी एक कंपनी इंडियन एअरलाइन्स. तर हे इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय आपल्या नवी दिल्ली, राजधानी या ठिकाणी. बरोबर. त्यानंतर आता बघा, इंडियन एअरलाइन्सचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की ती घरेलू हवाई वाहतूक म्हणजे आपली देशांतर्गत जी हवाई वाहतूक आहे त्याची सुविधा देणारी सर्वात मोठी कंपनी. सर्वात मोठी कोणती? इंडियन एअरलाइन्स. त्यानंतर बघा, महत्त्वाचं आहे, 2007 मध्ये एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स यांचा विलय झाला, म्हणजे ते मर्ज करण्यात आले, एकत्र करण्यात आले दोन कंपन्या, आणि त्यांचं एकत्रित मिळून एक ब्रँड नेम तयार करण्यात आलं. ते काय? एअर इंडिया. तुम्हाला लोगो दिसत आहे एअर इंडियाचा. बरोबर. त्यानंतर बघा, पुढील आता भारतातील जी हवाई वाहतूक आहे त्याचं नियमन, त्याचं नियंत्रण, त्याच्यावर नियम तयार करणं. बरोबर. आणि त्याच्यावर नियंत्रण करणं त्यासाठी एक संस्था आहे भारत सरकारची, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. बरोबर का? AA, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. तर त्याची स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1995 साली. 1 एप्रिल 1995 साली. तर याचं काम काय आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचं? बघा, आंतरराष्ट्रीय विमानतळ व घरेलू विमानतळ आणि नागरी विमान टर्मिनल्स यांचे प्रबंधन करणे, म्हणजे जे आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत, जे घरेलू विमानतळ आहेत, तसेच नागरी विमान टर्मिनल्स आहेत, त्यांचं प्रबंधन म्हणजे मॅनेजमेंट करणं, व्यवस्थापन करणं हे एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया करतं. बाजूच्या चित्रामध्ये त्याचा आपला लोगो पण दिलेला आहे. तर त्यानंतर बघा, आता मुख्य पार्ट आला आपल्या व्हिडिओमधला की आपल्या भारतामध्ये जे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत त्याची आपल्याला परीक्षेमध्ये थेट विचारलं जातं, किंवा नवी दिल्ली येथील विमानतळाचं नाव काय, किंवा अहमदाबाद येथील विमानतळाचं नाव काय. तर आपण ही जे महत्त्वाचे प्रमुख विमानतळ आहेत त्याची आपण लिस्ट बघूया. तर बघा, दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कुठं? दिल्ली या ठिकाणी. दिल्लीमधील पालम या ठिकाणी, त्याला पालम हवाई अड्डा सुद्धा म्हणतात. त्यानंतर बघा, आपल्या मुंबईला सर्वांना माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यानंतर बघा, हैदराबाद. आता परीक्षेला हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हैदराबाद या ठिकाणी कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? तर तिथे आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यानंतर बघा, अहमदाबाद. तर अहमदाबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यानंतर बेंगलुरूमध्ये कोणते? कॅम्पेगौडा विमानतळ. बरोबर. आता यात लक्षात ठेवायचं काय की बेंगलुरू सिटी पण कॅम्पेगौडा यांनीच वसवलेली होती. कॅम्पेगौडा यांनी बेंगलुरू सिटी वसवली होती. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते कोलकाता या ठिकाणी. त्यानंतर अन्ना किंवा चेन्नई विमानतळ, चेन्नई या ठिकाणी सर्वांना माहिती. त्यानंतर बघा, बाकीचे गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? पणजी या ठिकाणी, गोव्याची राजधानी. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपल्या नागपूर, महाराष्ट्राची उपराजधानी या ठिकाणी आहे. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी या ठिकाणी, भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाने वाराणसी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यानंतर वीर सावरकर, हे महत्त्वाचे आहे कारण अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर या ठिकाणी वीर सावरकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यानंतर गोपीनाथ बारडोली यांच्या नावाने गुवाहाटी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तसेच
झारखंडची राजधानी या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तसेच अहिल्याबाई देवी होळकर यांच्या नावाने सुद्धा इंदोर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात भारतातील हवाई वाहतुकीचा इतिहास आणि आजची जी प्रेझेंट माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर धन्यवाद.